मित्रांनो, तुमच्याही मनामध्ये गुरुचरित्राचं पारायण करायचा विचार आला आहे का? तर मग खूप छान. तुम्ही खूप भाग्यवान आहात. कारण हा विचार उगाचच कोणाच्याही मनात येत नाही. तर साक्षात भगवान श्री दत्तात्रयाची इच्छा आहे की तुम्ही हे पारायण करावं. चला तर मग हे श्री गुरुचरित्राचं पारायण कसं करावं आणि हे पारायण करत असताना त्या सप्ताहात पाळावयाचे नियम काय काय आहेत, ह्याच सर्व गोष्टीवरती आज आपण माहिती घेणार आहे. चला तर मग जराही वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वप्रथम श्री गुरुचरित्राचं पारायण कसं करावं. अंतकरण पवित्र ठेवून गुरुचरित्राचं केव्हाही व कितीही वाचन केले तरी सुद्धा गुरुचरित्र पारायणाची सर्व फळे मिळतात. ज्या लोकांना 7 दिवसात पारायण करायचे असेल त्यांनी चांगला दिवस पाहून त्या दिवशी गुरुचरित्र पारायणास सुरुवात करावी. शक्यतो शुक्रवारी पारायण चालू करावे, म्हणजे गुरुवारी समाप्तीचा दिवस येतो. दत्त जयंतीच्या अगोदर 6 दिवस पारायणास सुरुवात करावी, म्हणजे दत्त जयंतीला समाप्तीचा दिवस येतो. सकाळी शक्यतो लवकर उठावे. आपली रोजची स्नान संध्यादी कर्मे प्रथम करावी आणि मग संकल्प करून घ्यावा. संकल्प म्हणजे हे अनुष्ठान ज्यासाठी करावयाचे ते उच्चारून, म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून तो हेतू पूर्ण व्हावा म्हणून मी हे अनुष्ठान करीत आहे असे म्हणून पाणी सोडणे, ह्यालाच संकल्प असे म्हणतात. अशा प्रकारे संकल्प करून श्री गणेश आसन, कलश, शंख, घंटा, दीप यांची पूजा करावी. मग पुस्तकरूपी श्री गुरूंचे पूजन करावे. मग ब्राह्मणांची पूजा करावी. नंतर घरातील सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा. मित्रांनो, हा व्हिडिओ इथे संपला नसून तर हे पारायण करत असताना त्या सप्ताहात पाळावयाचे नियम कोणकोणते आहेत, तर ते नियम आपण आत्ता बघणार आहे. चला तर मग पहिला नियम, पहिल्या दिवसापासून सप्ताह संपेपर्यंत एकच जागा ठेवावी. 2. पारायणासाठी पूर्वोत्तर तोंड करून बसावे. 3. रोजचे वाचन संपेपर्यंत कोणाशीही संभाषण करू नये. 4. रोजचे पारायण संपेपर्यंत आसनावरून उठू नये. 5. पारायण चालू केल्यावर पारायण संपेपर्यंत शक्यतो उपवास करावा. 6. रात्री चटई किंवा पांढऱ्या घोंगडीवर निजावे. 7 दिवस ब्रह्मचर्य व्रत पाळावे. 8. पारायण समाप्तीच्या दिवशी पारायण संपल्यावर मेहुण्यांना जेवण दक्षिणा देऊन नंतर उपवास सोडावा. अशा प्रकारे पारायण केल्यावर भूत, प्रेत, पिशाच ह्याची बाधा होत नाही, तर मनातील सर्व इच्छाही पूर्ण होतात आणि सुख समृद्धी लाभते. मित्रांनो, ही माहिती होती श्री गुरुचरित्राचं पारायण कसं करावं आणि हे पारायण करत असताना ते सप्ताहात पाळावयाचे नियम कोणकोणते होते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.